सत्तेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? हा रस्ता तुम्हाला पुण्यातला माहिती आहे का? होय, मुळशीला जाणाराच रस्ता आहे हा. कोथरूडमधनं मी जस्ट बाहेर पडलेलो आहे आणि वेळ सकाळची नाही आहे, वेळ संध्याकाळची आहे. नॉर्मली लेले फिरायला निघतात त्यावेळेला सकाळची वेळ असते. आज जरा मी संध्याकाळच्या वेळी फिरायला चाललेलो आहे आणि एका रिसॉर्टलाच भेट देतोय. फक्त विश्वास ठेवा माझ्यावरती, हे रिसॉर्ट जरा वेगळं आहे आणि संध्याकाळशी निगडीत आहे. ॲम्ब्रोसिया आम्ही क्रॉस करतोय आणि मुळशीला जाणाऱ्या रस्त्याकडे लागतोय. ॲम्ब्रोसियापासून जेमतेम 5 ते 10 मिनटाचा ड्राईव्ह आम्ही केलेला आहे. गावठाण क्रॉस करून उजवीकडे वळलो आहे. पुण्यात राहूनसुद्धा इकडं उजवीकडे काही असेल अशी कल्पनाच येत नाही हो. कुठे रस्त्याचं काम चालू आहे इथे. या अलीकडच्या टेकडीवरती काही असेल असं मनातच येत नाही. पण मला असं कळलंय, माहिती मला नाही आहे, परंतु काही खास लोकांना याची पूर्ण माहिती आहे. हा परिसर भूगावचाच आहे. सुरुवात भूगावची, गावठाणानंतरची अगदी लगेचची. या इकडे पुढे हे दाखवा. या इकडे. तुम्ही म्हणाल लेले म्हणले होते एका वेगळ्या रिसॉर्टला जाणार आहोत आपण. हे तर काहीतरी वेगळंच लिहिलेलं आहे. हे म्हणजे पुस्तकाच्या कव्हरवरनं पुस्तकाची किंमत करू नये असा हा प्रकार आहे. खरंच सांगतो, विश्वास ठेवा माझ्यावरती. खूप वेगळ्या जागी आलो आहे. त्याची सफर तुम्हाला घडवतो म्हणजे तुम्हाला कळेल हे वेगळे पण काय. या. अरे सुनंदनजी, या. माझे मित्रमैत्रिणी उभे आहेत. नमस्कार. यांना भेटायला मी आलेलो आहे. आता ह्यांच्याकडनं समजून घेऊया हा काय प्रकार आहे. हे माझेच 2 मित्रमैत्रिणी आहेत. मला यांची पूर्ण माहिती आहे, परंतु सांग तुझं नाव काय? माझं नाव सौ अमृता मंदार देवगावकर. मी मंदार देवगावकर. काय तुमचं शिक्षण काय आहे, करताय काय? मी BE सिव्हिल आहे COEPमधनं, नंतर MBA केलं आहे नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमधनं आणि नंतर मास्टर्स केलं आहे टेक्सास स्टेट युनिव्हर्सिटीमधनं. अरे बापरे. आणि मंदार तू? मी पण सिव्हिल इंजिनिअरिंगच केलं. मी आणि अमृता आम्ही दोघंही COEP मध्ये इंजिनिअरिंगला एकत्रच होतो. इकडंच बिल्डिंग लावली. त्याच्यानंतर US ला मास्टर्स डिग्री केली, MBA केलं आणि मग भारतात परत. आता मला सांगा, हे जे स्टुडिओ वगैरे आहे खरं काहीतरी वेगळं आहे. सांगशील जरा काय? येस. तर हे सॉन्टेरा स्टुडिओज जे आहे ती एक वास्तूचं नाव आहे, पण तिथे एक वेगळा आणि आगळा उपक्रम चालतो. त्याचं नाव आहे निसर्ग छाया. ते म्हणजे एक सेकंड. अरे मग झाकलंत का? जरा दाखवा मागे. येस. सो अच्छा ये. सो निसर्ग छाया हे केवळ आणि केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेलं एक रिसॉर्ट आहे. माननीय चंद्रकांतदादा पाटील जे आपल्या कोथरूडचे आमदार आहे, त्यांच्या संकल्पनेतनं आपण हे ज्येष्ठांसाठी सेवा केलेली आहे सुरू. त्यात 2 दिवसापर्यंत तुम्हाला मोफत रिसॉर्ट आहे आणि सिनियर्ससाठी. येस. कधी चालू केलं होतं हे? 18 नोव्हेंबर 2023, म्हणजे 2 वर्ष झाले आता याला चालू करून. याच्यातला अट एकच आहे की 60 वर्षाच्या वर वय पाहिजे आणि 2 दिवसापर्यंत आम्ही फ्री स्टे देतो. फक्त खाण्याचे शुल्क लावतो, तेही अगदी सबसिडाइज्ड आहे. त्यामुळे खूप सिनियर सिटिझन्स आता 2 वर्षामध्ये
21,500च्या जवळपास सिटीजन्स येऊन इथे 2 राहून गेले. वर्षात येस, 21,500 सिनियर सिटीजन Yes. इथे येऊन गेलेले. इथे राहून गेले आहेत. नाही तुझा आकडा जरा चुकतोय. कारण 21,500 नाही, हो. 21,501 म्हण, कारण 501. एक कॅमेरा हँडल करणारा सिनियर बरोबर आहे. सिटीजन येस, 21,501 इतक्या लोकांचे आशीर्वाद आम्हाला इथे मिळाले आहेत असं आम्ही म्हणतो. ते आमचे गेस्ट नाही आहेत, फक्त ती आमची फॅमिलीच झालेली आहे आता. वा वा वा. येस त्यामुळे जरा त्याची सैर घडवणार. येस, नक्की. नक्कीच, अगदी. चला चला मग. अमृता, मला एकच सांग, इथे लोक दिवसाच्यासाठी सुद्धा येतात आणि ओव्हरनाईट सुद्धा येतात? हो, इथे आपल्याकडे 2 ऑप्शन्स आहे. एक तर डे ट्रिप आहे किंवा ओव्हरनाईट आहे. डे ट्रिप असेल तर ते सकाळी 8:30-9ला येतात. आल्यावर पहिले ब्रेकफास्ट असतो, मग ॲक्टिव्हिटीज असतात, मग लंच असतं, मग रेस्ट किंवा बैठे खेळ असतात, मग 4:30ला हाय टी असतं आणि मग 5:30ला चेकआउट असतं. आणि जे ओव्हरनाईट असतात ते 12ला येतात. आल्यावरती लंच असतं, मग आराम असतो, त्यानंतर संध्याकाळी हाय टी आणि मग गेम्स असतात त्यांचे. रात्री डिनर कराओके असतं. नेक्स्ट डे सकाळी ब्रेकफास्ट असतो आणि 10 वाजता चेकआउट असतं. येतात जातात कसे हे? याच्यासाठी आपण बस सेवा ठेवली आहे दादांच्या माध्यमातून आणि ती पण पूर्ण मोफत ठेवलेली आहे. त्यामुळे चंद्रकांत दादांच्या ऑफिस आहे जे कर्वे पुतळ्याला, तिथून ती बस सुटते आणि इथे ड्रॉप करते आणि तसंच ती बस परत घेऊन जाते. अरे देवा रे देवा. फक्त आता हे अमृताशी बोलत असताना माझ्या कानावरती काहीतरी सूर येत आहेत. काय प्रकार आहे? आता जसं मी म्हटलं की ओव्हरनाईटवाले जे असतात हां. ते आता हाय टी झाली, आता 5ची वेळ झाली, हां. आता धिंगाणा आणि धुमाकूळ चालू होईल. पहिला धुमाकूळ असतो संगीत खुर्चीचा. हां हां. तर आता सगळे मिळून संगीत खुर्ची खेळतात, मग लॉनमध्ये जाऊन डान्स करतात, रील्स करतात, जुने गाणे, नवीन गाणे, फरमाईश, कधी एकपात्री प्रयोग, असं विविध आता उपक्रम डिनरपर्यंत चालू राहतात. हे ऐकण्यात मजा आहे, हे अनुभवण्यात आणि बघण्यात मजा आहे. त्यामुळे चल अमृता, चल चल चल. आणि तुम्हालाही खेळावं लागेल कदाचित. अरे बिंदास बिंदास, मी पण ज्येष्ठ नागरिकच आहे. चला चला. तयारी जोरात चालू आहे, कारण आता संगीत खुर्ची होणार आहे. संगीत गँग मोठी आहे, 30, 35, 40 जवळजवळ बुद्धमातीत सगळे आलेले आहे. चेहऱ्यावरती सगळ्यांचा उत्साह. बघूया संगीत खुर्ची काय होते, बघूया. खुर्च्यांच्या मधून कोणीही गायचं नाही. खुर्चीकडे पाहत पाहत हळूहळू अजिबातच गायचं नाही. आणि ओव्हरटेक अलाउड आहे. एकनी माऊ मागे येऊन उलटं येऊन बसायचं ना. नो वन्स डिअर. ओके, ओव्हरटेक तांदार आले अबावरे का दे. चार जण आउट झालेले आहेत. एकांनी तर एकमेकांच्या मांडीवर बसले. काकूंना उलटी राहिलेली खुर्ची मिळालेली आहे. वा काकू वा. होता या रूम्स. हो, हे अपार्टमेंट्स आहे, रूम्स नाही आहे. या या. निसर्ग छायामधलं हे एक अपार्टमेंट आहे. हे लिव्हिंग रूम आहे. या वर्किंग किचन आहे की ज्याच्यामध्ये फ्रीज आणि बाकी सगळ्या पिण्याच्या पाण्याची स्वच्छ व्यवस्था, टॉयलेट आहे समोर. आणि इथे आता आपण बेडरूम सुद्धा बघूया. ॲक्च्युली म्हणतात स्टँडिंग बाल्कनी. So this is a concept where balcony is not extended outside. It's a part of the room. बाहेर हे असं दृश्य दिसतं आणि बेसिक अरेंजमेंट एकदम चोख, व्यवस्थित आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे स्वच्छ, एकदम स्वच्छ आहे. त्या दृष्टीने एकदम म्हणजे छाप पडणारी ही गोष्ट आहे. टी व्ही वगैरे सगळ्या गोष्टी आहेतच. काय इकडे इकडे अमृता, मला सांग की आता हा स्टुडिओ वगैरे आहे की काही गोष्टी आपण फ्री सुद्धा देतो,
काही गोष्टी एकदम लक्झरियस सुद्धा आहे. काय चार्जेस मिनिमम, काय चार्जेस मॅक्सिमम? तसं नाही, जर निसर्ग छायाचे 60+ गेस्ट असतील हा. तर त्यांची सोय एक वेगळ्या प्रकारचं सेटअप आहे. तिथे 8 जण एकत्र राहू शकतात. डॉर्मेटेड आहे, कारण त्यांना रात्री गप्पा मारायच्या असतात, दिवसभर एकत्र टाइम स्पेंड करायचा असतो. सो त्याला काही चार्जेस नाहीये, फक्त फूडचे चार्जेस आहे. 1 जानेवारीपासून 650 रुपये फॉर फुल डे म्हणजे ओव्हरनाईट स्टे आणि 525 फॉर जेवण वगैरे सगळं धरून. सगळं. बापरे. आणि अशा टाइप मध्ये. आणि हे जे आहे ते आमचे सुपर प्रीमियम आहे. इथे हे काही निसर्ग छायाच्या डिस्काउंट खाली येत नाही. याला थोडे चार्जेस असतात, पण द चार्जेस आर बेस्ड ऑन द नंबर ऑफ पीपल. म्हणजे तुम्ही 50चा ग्रुप आहे, 60चा आहे, तुम्ही विथ फूड हवं आहे, तुम्हाला विदाऊट फूड हवं आहे, सो हे कस्टमाइज करून आपण पॅकेजेस देतो प्रत्येकाला. साधारण 1,500 रुपये ते 2,000 रुपये पर पर्सन पर डे अशा रेंज मध्ये घ्यायची असतात चार्जेस. मिनिमम ट्विन शेअरिंग पाहिजे त्याच्यासाठी, आणि ते तर फ्रीच आहेत. तरी पण म्हणजे दोन्ही कॅटेगरी तुम्ही म्हणायला गेलं तर ऍब्सोल्युटली फ्री. फक्त फूडचे, जेवणाचे पैसे घेतात. आणि मला वाटतं अमृता ते घेतले पण पाहिजेत, कारण एक तर कुठली गोष्ट फुकट दिली तर किंमत राहत नाही, आणि बुकिंगच्या वेळेला कॅन्सलेशनचा प्रॉब्लेम येत नाही. आम्हाला ऍक्च्युली दादांच्या मनात होतं की आपण सगळंच फ्री द्यायला पाहिजे, पण आम्ही भोगावलं आहे आणि आम्हाला तुम्ही म्हणतात तसं थोडीशी मानसिकता अंदाज आला होता. आणि त्यातलं एक आम्हाला लक्षात आलं की फूड वाया जाऊ शकतो. करेक्ट. म्हणजे असा एकदा पहिल्यांदा अगदी सुरुवातीला असं झालं की आम्ही ऍडव्हान्स नाही घ्यायचो. म्हणजे आल्यावर तुम्ही पैसे भरू शकता. आणि 16 जणांनी आलेच ते 1 मग आम्ही 1 वाजला 1:30 वाजला जेवण वाढून ठेवलंय, आणि मग 1:30 वाजता फोन केला तर आजी म्हणाला नाही ग नाही जमलं म्हणून कॅन्सल करून. सो दे वर सो कॅज्युअल अबाउट कॅन्सल. म्हटलं नाही आता बेसिक. आणि थोडं 50% ऍडव्हान्स द्यावा, कारण मग त्यांचं पण थोडं कमिटमेंट राहतं, आणि आमची ताफायची सगळी तयारी असते. करेक्ट. म्हणजे तयारी पूर्ण, आणि त्या माणसांची जर काही मानसिक तयारी झाली कॅन्सलेशन होत नाही. अगदी. मला डॉर्मेटरी सुद्धा दाखव. या निसर्गाच्या आईची डॉर्मेटरी कशी आहे बघूया. आत्ता लोक ग्रुप आलेला इथं राहतोय आणि ते खाली खेळतायत म्हणून मी पटकन नजर टाकतोय. अरे वा. इथं 2 डबल आणि 2 सिंगल असे 6 जणांची सोय आहे. आणि डाव्या बाजूला अजून एक रूम आहे. इकडे किचन वगैरे जसं तिकडं होतं तसंच इकडं आहे. आणि डाव्या बाजूला इकडे 2 जणांची अजून सोय आहे. म्हणजे इकडे 2 आणि इकडे 6 असे या स्टुडिओमध्ये 8 जण मस्तपैकी ग्रुपमध्ये राहू शकतात. आणि त्यांना इकडनं असा छान व्ह्यूसुद्धा आहे लॉनचा. हे बघा, आहे झकास. अरे मंदारा रे, आजची गँग आली आहे कुठनं? मी SSC मध्ये एकत्र 1974ची बॅच आहे. तळा इंग्लिश स्कूल, तळा या ठिकाणून आलेली आहे. सगळेजण हे तिथले आहेत? सगळेजण तिकडचे आहेत. सेम बॅच. ही काय ऍक्टिव्हिटी करणार आहेत? आता नॉर्मली कसं होतं, रील्स हा प्रकार हा यंगस्टर्ससाठी म्हणला जातो, पण आता ज्येष्ठांसाठीचे रील्स असे हे सगळे एकत्र मिळून तयार करतात. तर आमची टीम त्यांना मदत करते. मग ते सगळ्यांना शेअर करायला मेमरीज आहेत या सगळ्या. अरे बापरे, रुमाल विमाल बाहेर काढले. बार देखो हजार देखो के देखने की चीज है हमारा तेजुबा. टाले हो टाले हो. जहाँ छाया में जाए वहीं राखो गुलजार. जहाँ चारिया महफिल रंगीन जन. तर आज कोई साथी मस्ताना मिल जाए, अगर आज कोई साथी मस्ताना. नॉर्मली कुठल्याही रिसॉर्टला नवीन जागी भेट द्यायला मी सकाळी जातो. आज सुरुवातीच्या शूटिंगमध्येच मी तुम्हाला कळवलेलं, तर मी संध्याकाळी बाहेर पडलो आहे. संध्याकाळचा आणि ह्या अवस्थेचा एक फार सुरेख आहे.
आयुष्याची संध्याकाळ आहे, रात्र अजिबात नाही आहे. ज्येष्ठ नागरिक हे आजकाल थोडेसे आपल्या मनात रमलेले असतात, ओपन होत नाहीत, मोकळे होत नाहीत, नाचत नाहीत, बागडत नाहीत, खेळत नाहीत आणि ह्याच्यापेक्षा एकत्र येऊन दंगा करत नाहीत. निसर्ग छायाला नेमकी हीच गोष्ट करायला मिळते. आज जसं 74च्या पासिंग आउट बॅचची एक फुल गँग आलेली आहेत, मित्रमैत्रिणी ज्यांच्या आता म्हणजे मैत्रीला 50 वर्ष होऊन गेलेली आहेत, ते निसर्ग छायाला येऊन आनंद लुटतायत, रील शूट करतायत, गाण्यावरती नाचतायत, संगीत खुर्ची खेळतायत आणि त्याचबरोबर खाऊन पिऊन मस्त धमाल गप्पा मारतायत. म्हणून मी म्हटलं ही संध्याकाळ अशी रम्यसुद्धा असू शकते आयुष्याची, फक्त त्याच्याकरता मनाचा मोकळेपणा पाहिजे आणि निसर्ग छायाची साथ पाहिजे. अजून काय पाहिजे मला सांगा. म्हणून निसर्ग छायाला येऊन मला आनंद एवढ्याकरता झाला. एक लक्षात घ्या, घराघरात एक समस्या निर्माण झालेली आहे, खास करून शहरात. आमचा मुलगा परदेशात असतो, आमची मुलगी परदेशात असते, हे पूर्वी रेअर होतं, एकदम कमी घरात होतं. आता घराघरातली मुलं परदेशात आहेत. खोटं कशाला बोलू, माझी साठी उलटून गेलेली आहेत, माझ्या दोन्ही मुली परदेशात आहेत. म्हणून मी आणि माझी पत्नी मंजिरी कुडत बसत नाही, धमाल करतो. जेव्हा वय वाढत जातं तेव्हा तुम्ही एकट्यानेही मजा करण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे एकत्र यायचा आणि दंगा करायचा आणि मस्तपैकी आयुष्य जगायचं. त्यामुळे निसर्ग छायेची ही गंमत तुम्ही फक्त बघा, म्हणजे हा जो प्रोजेक्ट आहे, हा जो प्रकल्प आहे, त्याची मजा तुम्हाला कळेल. निसर्ग छाया समर्थपणे सांभाळणाऱ्या 2 रणरागिणी आपल्या सोबत आहेत. नावं सांगा. त्रिवेणी मार्डीकर. तुझं? रुपाली कन्नडकर. काय धमाल करताय तुम्ही आणि सगळ्यांना तुम्ही नाचायला लावताय, बागडायला लावताय, आनंद घेताय, आनंद देताय. थँक्यू. पण कसं शक्य होतं, हे कसं शक्य होतं? मजा येते जेव्हा लोक मला म्हणतात की आम्ही अजिबातच कधी नाचलो नाही आहे. म्हणजे किती लोकांनी मला येऊन सांगितलं की 50-60 वर्षाच्या आयुष्यात आम्ही पहिल्यांदा आज नाचतो आणि इतकं स्ट्रेस फ्री वाटतंय आम्हाला, खूप छान वाटतंय, मन मोकळं. आणि आजच एक आजीनी मला म्हटलं की घरी आम्हाला लाज वाटते नाचायची नातवंडांसमोर, पण इथे आम्ही इतके मस्त नाचतो, आम्हाला खूप आवडतं आणि त्यांचा आनंद बघून आम्हाला खूप आनंद होतो. तुम्हाला दोघींना एवढे जे आशीर्वाद मिळणार आहेत, काय करणार आहात त्याचा? अक्षरशः आम्ही भरून पावलो. तू काय म्हणशील? मी हेच सांगेन की त्यांची एनर्जी आणि आमची एनर्जी आणि या वास्तूची एनर्जी असं एक सुंदर कॉम्बिनेशन इथे अनुभवते मी रोजच्या रोज. आणि रोज वेगवेगळे लोक जेव्हा येतात तर ॲक्च्युली मला हा माझा जॉब किंवा नोकरी वाटतच नाही. मी रोज पिकनिकला तितक्याच उत्साहाने येते, त्यांचा उत्साह, माझा उत्साह हा तितक्याच लेवलवर आम्ही अनुभवतो. आणि ते जेव्हा येतात तर अनेकदा नॉट ओन्ली लेडीज पण पुरुषही म्हणतात की आम्हालाही माहेरचा फील येतो इथे आल्यावर. पुरुषांना पण माहेर निसर्ग छायात मिळतं किंवा निसर्गाची छाया आणि माया असं सगळेजण जेव्हा म्हणतात तेव्हा इट इज मोर और बियॉन्ड दॅन वर्ड्स आय कॅन एक्सप्रेस. तर अतिशय सुंदर अनुभव आहे आणि आय एम ब्लेस्ड टू हॅव दिस निसर्ग छाया इन माय लाईफ. अरे वा वा, आनंद घ्या, आनंद द्या. Don't say be, na xiao bu ye shi, ai wo se ye. निसर्ग छायेला येऊन झिंगाट झालेले ज्येष्ठ नागरिक बघितले की मन आनंदाने भरून येतं आणि एकत्र येऊन असा छान प्रकल्प यशस्वीपणे राबवला जातो हे बघूनच किती आनंद होतो. सुनंदन लेले, निसर्ग छाया, भूगाव, पुणे. झिंग 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 झिंगाट झिंगाट झिंगाट. जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख. लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा. मित्रांनो, विसरू नका.